गुड मॉर्निंग भिवंडी मित्रांनो, आपले सर्व व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, कारण की अनेक व्हिडिओ हे आपले फक्त सबस्क्रायबरसाठी आहेत. तर मित्रांनो, ज्यावेळेस ही पत्नी आपल्यावर पोटगीची केस दाखल करते त्यावेळेस तिला फक्त ती केस दाखल करून उपयोग होत नाही, तर त्या पत्नीला तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये सेक्शन 23 दाखल करावा लागतो, किंवा घटस्फोटच्या किंवा नांदायच्या केसमध्ये सेक्शन 24 दाखल करावा लागतो हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे. आणि ज्यावेळेस पत्नी अशा प्रकारचा पोटगीचा स्पेसिफिक अंतरिम पोटगीचा अर्ज करते किंवा नंतर करते, तर त्यावेळेस तिला तो अर्ज हा ॲसेट्स अँड लायबिलिटी सोबतच द्यावा लागतो. नसेल दिला तर तुम्ही त्याच्यावर आर्ग्युमेंट करून तो अर्ज फेटाळला जावा याची मागणी लेखीमध्ये करू शकता. लक्षात ठेवा.